हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी पटकन अशी तयार होणारी आलू गोबी. बघा किती छान अशी झालेली आहे. तर बघा, त्याच आधी मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आपण सुकी बनवणार आहोत तर थोडंसं तेल शिल्लक टाकायचं, नाही तर काय होते जास्त कोरड्या भाज्या होतात. थोडंसं नॉर्मल त्याच्यात जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि हिंग टाकायचं. थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि ते झाल्यानंतर लसूण टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे. खूप छान अशी टेस्टी भाजी होते. मुलांना तर फारच आवडते. तर त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेलं आहे. हे छान असं भाजून घ्यायचं. माझी एकदम छोटी कढई आहे, बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर मी जास्त तेल नाही वापरत, थोडंच तेल टाकलेलं आहे. आणि त्याच्यात कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तिखट पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि हळद. तर हे सर्व बेसिक मसाले आपले जे नेहमी आपण वापरतो ना किचनमध्ये, तेवढेच वापरले. आणि त्यानंतर ह्याच्यात टाकलेले कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी तेलातच टाकायची. आणि बटाटे गोबी छान धुवून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर ते आपण हे टाकायचं आहे, मसाल्यात गोबी आणि बटाटे टाकायचं आहे. बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. सकाळीच्या गडबडीत आपल्याला लवकर हे नाही होत की काय करायचं, मुलांना टिफिनमध्ये काय करायचं, जेणेकरून मुलं सगळं टिफिन संपून येतील. तर अशी झटपट आलू गोबी तुम्ही करून द्या, मुलं खरंच संपून येणार टिफिन अख्खा. खूप छान अशी टेस्टी भाजी बनते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आणि ह्याच्यात थोडंसं आता आपण हे करणार आहोत, आधी गॅसवर नॉर्मल असं छान असं भाजून घ्यायचं याला. आणि नंतर मग थोडंसं पाणी ॲड करणार आहोत गरम. बघा, मी गरम पाणी टाकत आहे. गरम पाणी सहसा करून भाजीत वापरायचं, त्यानं काय होणार, भाजीची टेस्ट बदलत नाही. बघू शकता, असं छान असं गरम पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनटं शिजून घ्यायचं. तर बघा किती छान अशी